हाय असा कॅमेरा बंद करा आणि परत ते फुटवे मी थोडेसे असे सारून जाऊ. हाय असं या हाय असं. हिथनं जाऊ आपण म्हणजे आता नको हिथनं आता एकदम खाल्लं व्यवस्थित घ्या बरं का. ते फुटवे आहेत ना ते फुटवे कसे आहेत? हे जोमदार आहेत का आपण जो शब्द तोंडात काढतोय तो तसाच आहे का एकदम दामाने व्यवस्थित घ्या. आणि त्यात मध्ये थोडस बोट टाका म्हणजे स्पष्ट दिसत. त्यात आहे शेड्यूल मध्ये हे वापरावरून ऍड केलं. तुम्हाला आता ह्या ऊसात बदल काय जाणवतो नेमका? बदल फुटवा बी ग्रोथ बी चांगली झालेली अजून तेच चांगले उसाव काळोखी चांगली टिकून आहे का नाही? आता मला काय म्हणायचंय ऊसात फुटवे भरपूर होत्यात पण जेवढे फुटवे आहेत तेवढे कांडे लागतात का? नाही पण आता इथं जास्त फुटवे नाहीत पण जेवढे फुटवे आहेत तेवढे सगळे वैर अहो, मी बोलायची गरजच नाही म्हणजे ते कांडे घेणार आहेत असं दिसतंय कारण ते जोमदार आहेत असे नेबळाट नाहीत म्हणजे पातळ नाहीत जे आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग आहेत. आणि मी मुद्दाम आता तुम्ही तिथे उभा राहिले होते ना तर मुद्दाम पलीकडे ऊसात शूटिंग केली कारण त्यांनी आपलं वापरलेलंच नाही. न वापरलेला फुटवा थोडक्यात न वापरलेला फुटवा आहे ऊसाचा ही थोडासा म्हणजे जाडीला कमी हा फुटवा आणि हा शेजारचा आहे ऊस जाडीला कमी आणि डॉक्टर साहेब जे उभा राहिले त्यांनी वापरा कंपनीचं मार्गदर्शन वापरलंय तर तिथला फोटो आपण पाहू कसं काय आहे. एक अख्खा चालवायचा दुसऱ्यातला अर्ध्याचा कॉक गण ठेवायचा चालू ठेवायचं. 3 टप 4 टप 2 होतात म्हणतो ना तो 3 कट बंद करायची एकाच्या निम्या आणि दुसरा पूर्ण वाल फिरवला की त्याच्या ते बंद करायचं. हवा निघायची मग ते पाणी कमी पडते मग फारच निघलं पण एकदम आणि मोठं मोठं रुंद कोण लावायचं या की साहेब मुलाखत घ्यायची एक मिनिट बारीक पुस आहे पुट बघितला तर विश्वास बसणार नाही लय बारीक आपण लोकेशन आहे म्हणून मला विश्वास बसणार ते हे केलं का त्यांना फुट टाकायला लावला पुन्हा मी थोडं मार्गदर्शन द्यायला त्यावेळेस म्हणजे फुट टाका असं दिसतं. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नाव आमचं घरत बाबराव आबासाहेब तालुका परांडा जिल्हा धाराशिव. ही जी आता ऊस लावलाय आपण जात कुठली ह्याची? 8232 86 आणि आता लागण करून जर आतापर्यंत म्हणलं त्याचं वय किती? 3 महिन्याचे 3 महिन्याचं ऊस आहे. आता जर हे जे आपण थोडक्यात शेंडा जर असा कुठला पकडला शेंडा हा इतका येतो बरोबर आहे हा मांडली म्हणजे आपण एक सरासरी थोडस कमी जास्त असू शकतंय शेंडा हिथं येतोय. आपल्याला काय करायचंय आता हिथनं पुढे ह्याला ड्रिप आहे आणि Drip आहे. लागण किती बाय किती वर आहे? लागण 4.5 फूट दोन लागण केलेली आपण नाही हे असं असं 2 ओळीच्या मध्ये जे अंतर आहे हे हे किती या? 4.5 4.5 आणि समोर समोर कांडी किती समोर टाकली? समोर आता कांडी 4 बोटावर टाकले होते कांडी 4 बोटावर 4 बोट. असं आहे. आता ही 86 आहे बरोबर आहे. तर आता आजची तारीख काय? आजची तारीख 9 मार्च 2026. 9 मार्च 2026. आता आपण काय करणार आहे ह्या प्लॉटला तुमच्या आहे ह्या शेड्यूल मध्ये हिथनं पुढे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू करणार आहे बरोबर आहे ना? आता ह्या बांधाच्या कडेच्या 2 रांग आहेत आपण तिसऱ्या रांगात दोघं उभं राहायला आणि हिथनं अगदी पलीकडे त्या लिंबापर्यंत तुमचा बांध आहे. ही पाठीमाग आपलं ह्याचं झाड आहे आणि इथं थोडीशी चीच वाळलेली समोर बांधाव आहे. आता आपल्याला काय करायचं हिथनं पुढे तुमच्या आहे शेड्यूल मध्ये वापरायचे पण तुम्ही हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऊसाला वापरण्याचा निर्णय म्हणजे तुमच्या मनामध्ये कसा आला नेमका? आम्ही केळीला वापरलेलं होतं. बरं अगोदर मग त्यात वेगळं काय घडलं केळीमध्ये? ते वेगळं म्हणजे ग्रोथ वगैरे चांगली त्याची फास्ट ग्रोथ हा हा आणखी दुसऱ्या अडचणी कमी हा म्हणजे समस्या मुक्त. लवकर समस्या मुक्त आहे आणि लवकर बाग म्हणजे काढाय. काढा आणि म्हणजे ओढून येण्यात म्हणजे तुम्हाला एक अनुभव भेटलेला आहे अगोदर